आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी असा ओल्या नारळाचा हलवा बनवणार आहे। नारळ बारीक बारीक कट करून घ्यायचं। दोन वाटी कट केलेलं ओलं खोबर, त्यामध्ये 1 वाटी गूळ आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ आणि खोबर थोडंसं फिरवल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करायची। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये काजूचे काही तुकडे टाकायचे, ते भाजून घ्यायचं। त्याच तुपामध्ये बारीक करून ठेवलेलं गूळ आणि खोबर टाकायचं। गूळ आणि खोबऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर छान भाजून घ्यायचं। हलवा भाजून तयार झाल्यानंतर त्याचा रंगही बदलतो आणि खूप रवाळ असा दिसते। त्यानंतर त्यामध्ये भाजून ठेवलेले काजू टाकायचे, नंतर परत 1 चमचा तूप आणि इलायची पूड, त्यानंतर मिक्स करून घ्यायचं। खूपच टेस्टी असा हलवा तयार होतो। हलवा तयार झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।